नमस्कार. फिअर टॉक्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला भयावह डायमेन्शनमध्ये प्रवास करायला आवडेल? जर उत्तर होय आहे तर चला माझ्याबरोबर. तुम्ही आलेला आहात बरोबर ठिकाणी. दर शनिवारी नवीन आणि रोमांचक भयावह अनुभवासाठी आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर हॉरर डायमेन्शन मध्ये प्रवासाला निघूया. नमस्कार मंडळी. पलाव उबेन आजच्या आपल्या हॉन्टेड सिरीज मधली 14व्या नंबरची भावली आहे पलाव उबेन बार्बी. आज मी तुमच्यासाठी आणलेली ही रहस्यमय आणि थरारक कथा जी आहे ही सिंगापूरच्या पलाव उबेन बेटाशी संबंधित आहे. ही एक अशी बार्बी भावली आहे जी एक तरुण मुलीच्या आत्म्यासाठी श्रद्धांजली म्हणून उभी आहे. ही कथा 1914 सालची. त्या काळात एक जर्मन दाम्पत्य सिंगापूरमध्ये राहत होते. त्यांच्यावर गुप्त हेर असल्याचा संशय होता. मात्र त्यांना अटक करण्यासाठी ज्यावेळी तेथे कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यावेळी त्यांच्या लहान मुलीला तेथून पळ काढण्यात यश आले. परंतु दुर्दैवाने ती पळून जात असताना एका कड्यावरून पडून ती मृत्यू पावली. त्या मुलीच्या मृत्यूनंतर तिचे अवशेष एका कलशात ठेवण्यात आले आणि सन्मानार्थ एक मंदिर बांधण्यात आले. काही वर्षानंतर एका माणसाला 3 रात्र त्या मुलीच्या आत्म्याने भेट दिली. त्या आत्म्याने त्याला एक विशिष्ट भावली विकत घ्यायला सांगितली आणि ती भावली त्या मंदिरात ठेवायला सांगितली जिथे तिचे अवशेष ठेवले होते. त्या व्यक्तीने त्या आत्म्याचे ऐकून बार्बी विकत घेतली आणि ती मंदिरात ठेवली. तेव्हापासून ही बार्बी त्या लहान मुलीच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व म्हणून ओळखली जाते. तेथे श्रद्धांजली म्हणून लोक मुलीला ज्या गोष्टी आवडतात जसे की लिपस्टिक, मेकअपचे सामान आणि मुलींना लागणाऱ्या काही आवडीच्या वस्तू, चॉकलेट्स हे सर्व तिथे ठेवले जातात. सिंगापूरमध्ये या बार्बीला मोठा आदर मिळतो. लोक नियमितपणे या बार्बीची पूजा करतात आणि ती आत्मा त्यांच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देते असे मानले जाते. तर मित्रांनो, ही होती पाऊल उबेन बार्बी. अशा अनेक रहस्यमय आणि रोमांचक कथा आपण घेऊन येत असतो फिअर टॉक्स या चॅनलवर. तर आजची कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.